धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. गुरु प्रथम नमन, दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, जिने पंढरी सारिखाची आपुला, धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी, विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मान पूजे चरणी, साष्टांग घातला. विठाला 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 विठाला. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग, महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा संत भेटीच्या काळामध्ये प्राप्त झालेल्या धन्यतेचा अनुभव सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, माझ्या जीवनातील आजचा काळ, आजची वेळ अत्यंत धन्य अशा पद्धतीची आहे, कारण माझ्या जीवनामध्ये या काळामध्ये संतांची भेट झालेली आहे. महाराजांना विचारलं, संतांची भेट झाल्याबरोबर काय केलं? पायी मिठी पडली तो, संतांच्या पायाला मिठी मारली. मिठी मारल्याने काय होतं? कुठलीही गाठी शिल्लक राहत नाही, संदेहाची सुटली गाठी. गाठी निघून गेल्याने काय झालं? माणूस मोकळा होतो, झालो पोटी शीतळ, शीतळता प्राप्त झाली. अहो, मोकळं होणं एवढं संतांच्या भेटीचा फायदा आहे का? नाही. संतांची भेट झाल्यानंतर त्यांच्या वचनरूपी प्रसादाने यश्चावत मानव जातीला ज्या दुःखाने ग्रासलेला आहे, ती भवनदीच आम्ही तरुण गेलो, भवनदीचा झाला तारा. आणि एकदा दुःख निघून गेल्यानंतर आनंदाची अवस्था आली, मंगलाची अवस्था प्राप्त झाली. आणि ही मंगलाची अवस्था प्राप्त करून देणारं दातृत्व एका संतांच्या शिवाय दुसरं कोणाच्याही ठिकाणी नाहीये. विठाला 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 विठाला. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला संत भेटीचा अनुभव आपल्याला सांगतायत. या अभंगाची सुरुवात करताना मी पहिलं वाक्य प्रस्तावनेतलं आपल्या समोर काय मांडतोय लक्षात घ्या. संत भेटीचा अनुभव तुकाराम महाराज या अभंगातून आम्हाला सांगतायत, अनुभव सांगतायत. याला वेदांताच्या भाषेमध्ये अनुभवयुक्त अनुवाद असं म्हटलं जातं. प्राप्त झालेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून समाजाच्या समोर मांडणं याला अनुभवयुक्त अनुवाद म्हटलं जातं. मी 4 विकल्प आपल्याला या संबंधाने आपल्या समोर मांडतो. जगामध्ये काही घटना, काही वस्तू अशा आहेत की ज्याचा अनुभव घेताही येत नाही आणि घेतलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून सांगताही येत नाही. एक. दुसरा प्रकार लक्षात घ्या, काही घटना, काही वस्तू अशा आहेत की ज्याचा अनुभव घेता येतो परंतु शब्दाच्या माध्यमातून सांगता मात्र येत नाही. 2. तिसरा प्रकार असा आहे, काही घटना, काही वस्तू अशा आहेत की ज्या शब्दाच्या माध्यमातून समाजाच्या समोर मांडता येतात पण त्या कुठेही अनुभविल्या मात्र जात नाहीत. 3. आणि चौथा प्रकार असा आहे, काही घटना, काही वस्तू अशा आहेत की ज्याचा अनुभव घेताही येतो आणि शब्दाच्या माध्यमातून समाजाला सांगताही येतं. 4. एवढ्या 4 विकल्पाचं प्रस्तावनेमध्ये विचार मांडा. माझा मुद्दा चाललाय, या अभंगामध्ये तुकाराम महाराज संत भेटीचा अनुभव आम्हाला सांगतायत. हे वाक्य माझं चाललेलं आहे. संत भेटीचा अनुभव सांगतायत.
मुद्दा आपला चाललाय की असा अनुभव घेता येतो का आणि घेतलेला अनुभव सांगता येतो का. प्रापंचिक अनुभवाचा विचार इथं चाललेला नाहीये, इथं पारमार्थिक अनुभवाचा विचार चाललेला आहे. या 4 विकल्पापैकी पहिला विकल्प विचारात घ्या. काही घटना काही वस्तू अशा आहेत की ज्याचा अनुभव घेताही येत नाही आणि शब्दाने सांगताही येत नाही. ऐका, काही वस्तू अशा असतात की ज्याचा अनुभव घेताही येत नाही, घेतला तर सांगण्याकरता माणूस उरतही नाही. काही मुद्दे असे असतात, काही वस्तू अशा असतात. मी आपली व्यवहारातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. अनुभव घेताही येत नाही, सांगताही येत नाही. काय आहे असं जगामध्ये? साधं बोलू का अगदी व्यवहारातलं? मला सांगा, विष खाण्याचा अनुभव घेता येतो का? आणि घेतल्यानंतर काला झाल्यानंतर सांगा आंबट आहे का तिखट आहे ते सांगण्याकरता माणूस उरेल तरी का? म्हणजे याचा अनुभव घेताही येत नाही आणि शब्दाच्या माध्यमातून सांगताही येत नाही. पहिला मुद्दा माझा संपला. चला दुसऱ्या मुद्द्याचा विचार करा. दुसरा मुद्दा असा आहे, अनुभव घेता येतो पण शब्दाच्या माध्यमातून सांगता मात्र येत नाही. मी सोपं करून सांगतो, अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. काही गोष्टी आम्हाला अनुभवाला येतात पण आम्हाला तशाच्या तशा त्या शब्दाने मांडता येत नाहीत. या दुसऱ्या मुद्द्याचं मी 2 पद्धतीने चिंतन करतो. एक परमार्थाच्या पद्धतीने चिंतन करतो आणि दुसरं प्रपंचाच्या पद्धतीने चिंतन करतो. ऐका, परमार्थ काय सांगितला जातो, अध्यात्मशास्त्र काय सांगितलं जातं, अद्वैत वेदांत शास्त्र काय सांगतात. वेदांत शास्त्र आम्हाला असं सांगतं, मी ब्रह्मविद आहे याचा अनुभव घेता येतो पण मी ब्रह्मविद आहे असं शब्दाने सांगता येत नाही. आलं का बघा? मी ब्रह्मविद आहे याचा अनुभव घेता येतो पण मी ब्रह्मविद आहे असं शब्दाने सांगता येत नाही. कारण मी ब्रह्मविद आहे असं शब्दाने सांगितलं की त्याचा ब्रह्मविदपणा निघून गेला, त्याची जी अद्वैताची अवस्था आहे ती निघून गेली. अद्वैत अवस्थेचा अनुभव घेता येतोय पण घेतलेला अद्वैत अवस्थेचा अनुभव शब्दाने सांगता येत नाही. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी चिंतन केलंय. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज आम्हाला असं सांगतात, किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परी ययाही संबंधू नाही येते. किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू, मान्य आहे शब्द हा स्मरण करून देण्याकरता प्रसिद्ध आहे पण या शब्दाचा सुद्धा इथं संबंध नाही, म्हणजे ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी संबंध नाही. अशा पद्धतीचं ब्रह्मतत्व आहे हे शब्दाने सांगता येत नाही. कारण शब्द म्हटलं की द्वैत आलं आणि द्वैत म्हटलं की अद्वैत निघून गेलं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. विषय असा चाललाय, ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येतो, आत्मज्ञानाचा अनुभव घेता येतो, ब्रह्मविदपणाचा अनुभव घेता येतो पण घेतलेला ब्रह्मविदपणाचा अनुभव शब्दाने मात्र सांगता येत नाही. रामायण चालूच आहे तर म्हणून रामायणातला छोटासा विचार सांगून पुढे जातो. थोडं भावार्थ रामायणाकडे या. नाथरायांनी केलेलं भावार्थ रामायण, ज्याला एकनाथी रामायण आपण गावामध्ये म्हणतो, गावामध्ये त्याची पोती बऱ्याच गावामध्ये लावली जाते. नाथरायांनी रामायणामध्ये एक विचार मांडलाय. माझा मुद्दा काय चाललाय, अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. एवढ्याच मुद्द्याला धरून बोलतोय. नाथरायांनी असं वर्णन केलेलं आहे. रामायणातली कथा, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून घेऊन निघाले. कथा सगळ्याला माहिती आहे. यज्ञाच्या रक्षणाकरता विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणांना घेऊन निघाले. रस्त्याने जात असताना काही तत्वज्ञानाच्या चर्चा सुरू झाल्या, काही ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने चर्चा सुरू झाल्या आणि तत्वज्ञानाच्या चर्चा करता 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 एकदम प्रभू रामचंद्रांनी दोन्ही हात जोडले आणि विश्वामित्र ऋषींना सांगितलं, गुरुजी मला ते ब्रह्मज्ञान सांगा, मला ते आत्मज्ञान सांगा, मला ते परमतत्वाचं ज्ञान सांगा, मला परमात्म्याचं ज्ञान सांगा. विश्वामित्र ऋषींना आश्चर्य वाटायला लागलं. खरं तर हा परमात्माचा आहे आणि परमात्मा असतानाही म्हणतोय की मला परमात्म्याचं ज्ञान सांगा. हे उलट नाही का हो? ही एक वेगळीच लीला आहे का नाही? परमात्माचा आहे ना, परमात्मा असतानाही परमतत्वाचं ज्ञान सांगा म्हणतोय. प्रभू रामचंद्राच्या चरित्रातल्या या लीला जरा विचारात घ्या. आपण रामकथा ऐकताय, रामप्रभूंचं चरित्र ऐकत असताना 2 चरित्राचे प्रकार शास्त्रांनी केलेले आहेत. एक अनुभव्य चरित्र आहे आणि दुसरं लीला चरित्र आहे. लीला चरित्र एक आहे आणि अनुभव्य चरित्र एक आहे. काही गोष्टी प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या अनुभव्य चरित्राच्या दृष्टीने आम्ही स्वीकाराव्या लागतात आणि काही गोष्टी प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या ह्या त्या काळामध्ये करून घेतलेल्या समाजाला उद्धाराकरता केलेल्या लीला आहेत असं समजून घ्यावं लागतं. ब्रह्मसूत्र भाष्य नावाचा एक ग्रंथ आहे, ब्रह्मसूत्र. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्रच असं आलंय, असं परमात्म्याने का केलं याचं कारण सांगताना व्यासानी सूत्र असं सांगितलंय, लोकवत्तु लीला कैवल्यम. हे लोकांकरता केलेल्या ह्या एक लीला आहेत की ज्याच्यामधून भक्ती सुख वाढेल याच्याकरता ह्या लीला केलेल्या आहेत. परमात्मा असलेला प्रभू रामचंद्र दोन्ही हात जोडून म्हणतोय की मला ब्रह्मज्ञान सांगा, मला परमतत्वाचं ज्ञान सांगा.
विश्वामित्राने आश्चर्याने विचारलं, हे रामा, मला चांगलं माहिती आहे की तू परमात्मा आहे, असं असतानाही परमतत्वाचं ज्ञान सांगा म्हणतो, हे कसं काय? हे काय लीला आहे तुझी? रामप्रभूंनी सांगितलं, गुरुजी, भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्याची परंपरा अबाधित टिकावी म्हणून केलेली ही एक लीला आहे म्हटले. गुरु शिष्याची परंपरा अबाधित टिकावी, शिष्यत्वाच्या भावनेने आपण गुरुजींकडे जावं, दोन्ही हात जोडावे आणि गुरुजींकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. ही लीला का केली? तुम्हा सामान्य जीवाला कळावं की गुरु तेथ ज्ञान याच्याकरता हे विषय ऐका, कुठला फार गोड विषय आहे. झालं, रामप्रभूंनी दोन्ही हात जोडले. विश्वामित्रांनी सांगितलं, ठीक आहे, पण मला तुम्ही म्हणताय ब्रह्मज्ञान सांगा. हे रामा, तू मला म्हणतोयस की ब्रह्मज्ञान सांगा, परमतत्वाचं ज्ञान सांगा. तुमच्या घराण्याला, तुमच्या सूर्यवंशाला, रघुकुलाला ब्रह्मज्ञान सांगण्याचा अधिकार माझा नाही. विश्वामित्र ऋषी काय बोलतायत बघा. ब्रह्मज्ञान सांगण्याचा अधिकार माझा नाही. तुमच्या घराण्याची ब्रह्मज्ञान सांगण्याची किंवा ऐकण्याची परंपरा तुमच्या घराण्याला वसिष्ठ ऋषींकडून आलेली आहे. तुम्हाला ब्रह्मज्ञान ऐकायचं असेल, ब्रह्मज्ञान करून घ्यायचं असेल तर तुम्हाला वसिष्ठ ऋषीकडे जावं लागेल, त्यांना हात जोडून विनंती करावी लागेल, माझ्याकडे नाही. कारण मी तुमच्या घराण्याला ब्रह्मज्ञान सांगण्याचा अधिकार माझा नाही, माझी परंपरा नाही. तुमच्या घराण्याला परंपरा त्यांची आहे, त्यांच्याकडे जा. मी आपल्याला विचारतो, ब्रह्मज्ञान सांगा असं शिष्यत्वाच्या भावनेने मागणी करणारे कोण आहेत? रामप्रभू. कोणाला मागतायत? विश्वामित्रांना. पण विश्वामित्रांनी मात्र काय सांगावं? तुमची परंपरा तुमच्याकडे, आमच्या घराने आमची परंपरा नाही, तुम्ही कुणीकडे जा? वसिष्ठाकडे जा. मी जरा थोडंसं कंसातलं बोलतो. त्या काळामध्ये दुसऱ्याचा शिष्य वडावडीची भानगड नव्हती. कळालं का? आता अलीकडल्या काळात काय चाललंय मला सांगायला नको. कोणालाही म्हणतात की हे आमच्याच परंपरेतले, हो, यांना आमचीच माळ आहे आता. असे सांगणारे भरपूर गुरु आता आपल्याला समाजामध्ये दिसायला लागले. पण काय घराण्याची परंपरा काय आहे? ज्या घराण्याची तुम्ही स्वीकारलंय, ज्याची माळ तुम्ही स्वीकारली आहे, तोच घराणा आपल्या घराण्याला परंपरेने गुरुपदाला प्राप्त झालेला असतो. ही एक भारतीय संस्कृतीचा एक विचार आहे. चला थोडंसं आणखीन पुढे विचार मांडतो मी. शेवटी प्रभू रामचंद्र वसिष्ठ ऋषींकडे गेले आणि मग तिथं ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेलं विवेक, वैराग्य, शमदमादी, षटक संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम, पदार्थ शोधन, शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भावनी, तुर्यगा, या ज्या सप्तभूमिका सांगितल्या जातात, याच्यामध्ये सविकल्प आणि निर्विकल्प समाधी जसा योगसूत्रांनी मांडलेला विचार आहे, त्या निर्विकल्प समाधीमध्ये प्रभू रामचंद्र पोहोचले. दोन्ही डोळे झाकलेले, सभोवार अगदी सर्वम खलविदम ब्रह्म ही अवस्था प्राप्त झालेली. काही बोलायला तयार नाहीत, कुणाकडे पाहायला तयार नाहीत. अत्यंत निर्विकल्प ब्रह्मतत्वाची अवस्था प्राप्त झालेली. विश्वामित्र ऋषींनी विचार केला, माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता असा समाधीतला राम चालणार नाही. माझ्या यज्ञाचं रक्षण करायचं असेल तर समाधीतून बाहेर आलेला राम पाहिजे ना. म्हणून विश्वामित्राने हाका मारायला सुरुवात केली, हे रामा, हे रामा. पण एक नाही, दोन नाही, काहीच नाही. शेवटी वसिष्ठांना विनंती केली. वसिष्ठांनी त्यांना योग सामर्थ्यातून बाहेर काढलं, सभोवार पाहिलं, स्मितहास्य केलं. ऐका आता काय प्रश्न विचारला. विश्वामित्रांनी पहिला प्रश्न विचारला, हे रामा, मी एवढ्या तुम्हाला हाका मारल्या, तुम्ही एकदाही माझ्याकडे डुंकून पाहिलं नाही. नेमकं तुम्हाला अवस्था काय प्राप्त झाली होती? नेमकं काय झालं होतं काय तुम्हाला? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, गुरुजी, मला काय अवस्था प्राप्त झाली होती हे मला शब्दात सांगता येणार नाही. माझी काय अवस्था आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या अवस्थेत जावं लागेल. माझा मुद्दा काय होता? ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. समजा जरा हे अवघड वाटलं तर सोपं बोलतो. मी बोललोच होतो आपल्याला दुसऱ्या मुद्द्याचं किती पद्धतीने चिंतन करेल? दोन, एक परमार्थाची आणि दुसरी प्रपंचाची. झालं परमार्थ. समजा हे फारच जड वाटलं तर प्रपंचातलं सांगतो, जरा माफी मागून बोलतो. प्रपंचातही असं बऱ्याचदा घडतं. आपल्याला प्रपंचातही काही अनुभव असे असतात की ते अनुभव आपण घेतो, पण ते घेतलेले अनुभव आम्ही चार चौघामध्ये शब्दाच्या माध्यमातून सांगेलच अशा काही प्रकार नसतो. प्रपंचातही असं बऱ्याचदा असं घडतं. अनेकदा अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडत राहतात की प्रपंचामध्ये वेळोवेळी आम्हाला काही काही अनुभव आम्हाला घ्यावे लागतात. अद्वैत स्वरूपाच्या दृष्टीने विचार करा अथवा द्वैत स्वरूपाच्या दृष्टीने विचार करा, प्रपंचामध्ये आपण अनुभव हे घेतो. सगळे घेतलेलेच अनुभव आम्हाला समाजामध्ये तसेच्या तसे शब्दाने सांगता येतीलच
असं काही सांगता येतं का? असं कधी घडतं का? मुलामध्ये आणि वडिलांमध्ये झालेला संवाद विचारात घ्या, पती आणि पत्नीमध्ये झालेला संवाद विचारात घ्या, सासू आणि सुनेमध्ये झालेला संवाद विचारात घ्या. या सगळ्या दृष्टीने विचार केला तर त्या प्रपंचामध्ये घेतलेले जे काही अनुभव असतात, आम्हाला चार भिंतीच्या आतमध्ये आलेले जे अनुभव असतात, ते तसेच्या तसे शब्दामध्ये आपल्याला बाहेर सांगता येतील असं सांगता येत नाही. आम्ही तसेच्या तसे मांडू शकत नाही, मांडता येत नाही. बऱ्याचदा असं घडतं, चार भिंतीच्या आतमध्ये बायकोने दिलेल्या शिव्या आम्हाला खाव्या लागतात. म्हणजे काही कीर्तनात सांगता येतात का? खाऊन आलोय असं समजू नका. म्हणजे मुद्दा माझा एवढाच आहे, आम्हाला त्याचे अनुभव घेता येतात, पण तसेच्या तसे शब्दाने आम्हाला मांडता येत नाही. माझा मुद्दाच असा आहे, ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येतो, पण घेतलेला ब्रह्मज्ञानाचा अनुभव आम्हाला शब्दाने सांगता येत नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा असा आहे, काही गोष्टी शब्दाने आम्हाला सांगता येतात, पण त्याचा अनुभव मात्र कुठेही घेता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली उदाहरणं पहा, वेदांत शास्त्रांनी सांगितलेली प्रातिभासिक सत्तेच्या दृष्टीने उदाहरणं पहा. शशशृंग असेल, ख पुष्प असेल, वंध्यापुत्र असेल, हे सगळे शब्द आम्हाला वापर करता आले. प्रातिभासिक सत्तेच्या दृष्टीने असताची ही उदाहरणं दिलेली आहेत. शशशृंग असा शब्द आम्हाला वापरलेला आहे. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय काढून पहा. शशशृंग म्हणजे काय? सश्याला शिंग कुठंतरी असतात का हो? ख पुष्प, ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फुल. आकाशाची फुलं कुठंतरी शक्य आहे का? गंधर्व नगर असं कुठंतरी नगर असतं का? वंध्यापुत्र असा शब्द तरी कुठं जुळतो का? हे शब्द आम्ही वापरले खरं, पण याचा अनुभव मात्र कुठेही घेता येत नाही. हे शब्द आम्ही वापरले, पण त्याचा अनुभव आम्हाला तसाचा तसा कुठं बघायला मिळतो का? ही प्रातिभासिक सत्तेतली उदाहरणं आहेत बरं का सगळी. ख पुष्प, गंधर्व नगर, शशशृंग हे ऐकायला जरा जड वाटतं. काही काही पारिभाषिक शब्द असतात ते ऐकायला जड वाटतात. आमचे वडील वेदांतिक शब्दाची व्याख्या नेहमी सांगत असतात. आमचे वडील मला असं सांगत असतात, आणि नवीन नवीन शिकून गेल्यानंतर काही वेदांतातल्या प्रक्रिया घरात बोलायला लागलो की ते म्हणायचे, अरे वेदांतिक वेदांतिक काय? मी म्हटलं काय वेदांतिक? ते म्हटले काही नाही, जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांतिक. आमचे वडील मला सांगायचे, विनोदाने बोलायचे. का बोल? मग जाऊ द्या, माझा मुद्दा काय? शशशृंग हा शब्द तरी आम्हाला लवकर पटेल का हो? मला सांगा. ख पुष्प या शब्दाची योजना तरी आम्हाला व्यवहारामध्ये करता येते का? सांगा. गंधर्व नगर कुठंतरी, वंध्यापुत्र म्हणून तरी काही सांगता येईल का? नाही. हे सगळं नाहीच नसताना सुद्धा ते शब्द मात्र आम्ही वापरले, म्हणजे याचा अनुभव कुठंच नाही, पण अनुवाद मात्र केलेला आहे. हे प्रातिभासिक सत्तेच्या दृष्टीने, असताच्या दृष्टीने आलेली उदाहरणं आहेत. सोडा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा मला महत्त्वाचा असा सांगायचा आहे, काही घटना, काही वस्तू अशा आहेत की ज्याचा अनुभव घेताही येतो आणि शब्दाच्या माध्यमातून सांगताही येतं. परमार्थाच्या दृष्टीने काय चिंतन आहे? परमार्थाच्या दृष्टीने असं महत्त्वाचं चिंतन असं आहे, संत भेटीचा अनुभव घेताही येतो आणि घेतलेली संत भेट शब्दाच्या माध्यमातून समाजाला सांगताही येते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, झालेल्या भेटीचा आनंद तुकाराम महाराज शब्दाने जगाला सांगायला लागले. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ संत भेटी. पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली दो, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याची सुटली गाठी, हा पाय मिठी पडली जो, पाय मिठी पडली जो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. धन्य काळ संत भेटी, पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पाय मिठी पडली ओ, पाय मिठी पडली ओ, पाय मिठी पडली ओ.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांची झालेली भेट शब्दाच्या माध्यमातून आम्हाला सांगायला लागले. धन्य काळ संत भेटी. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द पहा, धन्य. कशाला म्हणायचं धन्य? प्रापंचिक माणसाची धन्यता वेगळी आणि पारमार्थिक माणसाची धन्यता वेगळी. सत्ता संपत्ती आणि संततीच्या प्राप्तीमध्ये प्रापंचिक मनुष्य धन्य समजायला लागला. पारमार्थिक मनुष्य याला धन्य म्हणायला तयार नाही. पारमार्थिक मनुष्याने जी धन्यतेची व्याख्या केली त्याला प्रापंचिक मनुष्य आणखीन तरी धन्य म्हणायला तयार नाही. गंमत बघा, परमार्थाच्या दृष्टीने धन्य म्हणायचं कशाला? मी छोटासा वेदांत शास्त्रातल्या पंचदशी नावाच्या ग्रंथातला एक विचार मांडतो. पंचदशी नावाचा एक संस्कृतमध्ये ग्रंथ विद्यारण्य स्वामींचा आहे. त्यांनी धन्य शब्दाचा विचार 7 पद्धतीने मांडलेला आहे. कशाला नेमकं धन्य म्हणायचं? माझा अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द चाललाय, धन्य काळ संत भेटी. याच्यातली धन्य परमार्थाच्या दृष्टीने धन्यता कशाची आहे? ऐका, एक 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 मुद्दा आपल्याला सांगतो. ज्याला सतत आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांना धन्य म्हणा. एक, ज्यांना ब्रह्मानंद स्पष्ट प्रतीतीला आलेला आहे त्यांना धन्य म्हणा. 2, ज्यांच्या जीवनामध्ये कोणतंही सांसारिक दुःख शिल्लक राहिलेलं नाही त्यांना धन्य म्हणा. 3, ज्यांच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान कोठल्या कुठं पडून गेलेलं आहे त्यांना धन्य म्हणा. 4, ज्यांच्या जीवनामध्ये काहीही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही त्यांना धन्य म्हणा. 5, ज्यांच्या जीवनामध्ये काहीही प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही त्यांना धन्य म्हणा. 6, आणि ज्यांच्या जीवनामध्ये निरंकुशा तृप्ती प्राप्त झालेली आहे त्यांना धन्य म्हणा. 7. याच्याकरता 4 श्लोक स्वामीजींनी पंचदशीमध्ये सांगितलेले आहेत. त्या श्लोकाचा विचार असा मांडलाय, धन्य होम स्वात्मानम अंजसा वेदमी, धन्य होम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम, धन्य होम दुःखम संसारिकम न विक्षद्य, धन्य होम स्वस्य अज्ञानम पलायितम क्वापि, धन्य होम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्य होम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम, धन्य होम तृप्तिर मे कोपमा भवे लोके, धन्य होम धन्यः पुनर्धन्यः धन्यः धन्यः. विठला. या 4 श्लोकामध्ये या 7 पद्धतीच्या धन्यतेचा विचार मांडलेला आहे. विस्तार खूप होईल. प्रत्येकाचा जर विचार आपल्याला मांडायचा झाला, आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्यांना सतत मिळालं म्हणजे नेमकं काय, ब्रह्मानंद म्हणजे नेमकं काय, अज्ञान पळून जाणं म्हणजे नेमकं काय, कर्तव्यता शिल्लक राहिली नाही म्हणजे नेमकं काय, प्राप्तव्यता आता काहीही राहिलेलं नाही म्हणजे नेमकं काय, शेवटचा मुद्दा आहे तृप्ती मे कोपमा भवे लोके, निरंकुशा तृप्ती प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय. सांकुशा तृप्ती वेगळी आणि निरंकुशा तृप्ती वेगळी. काही कालापुरती झालेली तृप्ती याला सांकुशा म्हटलं जातं आणि कायमस्वरूपी असलेली तृप्ती याला निरंकुशा तृप्ती म्हटलं जातं. ज्यांच्या जीवनामध्ये काही कर्तव्य राहिलेलं नाही, चौथी याची ठाई काहीच करणे नाही. आता काही करायचं राहिलेलं नाही. जो चौथा असलेला आत्मज्ञानी पुरुष असतो ना, त्याला मी हे केलं पाहिजे. जीवनमुक्त महापुरुषाचा जरा विचार मांडा बरं. जीवनमुक्त महापुरुषाच्या दृष्टीने आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे देहाच्या संबंधाने येणाऱ्या कोणत्याही क्रियेचं ममत्व त्याच्या ठिकाणी राहिलेलं नसतं. त्याला हे केलंच पाहिजे असं कोणतंही बंधन राहिलेलं नसतं, कारण त्यांनी सगळी बंधनं आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने तोडून टाकलेली असल्यामुळे देहाच्या ममत्वाने त्याला कोणतंही बंधन राहिलेलं नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह धारण करून सर्वसामान्याप्रमाणे जीवन मात्र त्याला जगावं लागतं. काही प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. जे प्राप्त करायचं होतं ते सगळं प्राप्त झालेलं आहे. आता काही प्राप्तव्य राहिलेलं नाही. मी मराठीतली 2 वाक्य सांगतो आणि पुढे जातो. ऐका, प्रपंचातली वस्तू मिळाली इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली इच्छा संपते. आलं का लक्षात? बघा, सोपी वाक्य आहेत माझी, अगदी सोपी आहेत. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. प्रपंचातली वस्तू, जी वस्तू आमच्या घरामध्ये नाही ती वस्तू आम्ही आमच्या घरामध्ये आणली, याचा अर्थ सर्व इच्छा संपल्या असं होत नाही. उलट पक्षी त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होते. प्रपंचातली वस्तू आमच्या घरात आली की असं चालू होतं. बघा ना, मी उदाहरण देतो, नेहमी उदाहरण देत आलेलं आहे. एखादा मनुष्य माती खणण्याकरता डोंगरामध्ये गेला. माती खणता खणता त्याचं प्रारब्ध चांगलं, 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. 10 किलो. कीर्तनात कमी बोलायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही. 10 किलो म्हटलं काय आणि 20 किलो म्हटलं काय. तोळ्यात सोन्याचा भाव काय चाललाय पेपरला आपण रोज वाचतोय. आता सोन्याचं आपल्याकडे बोलायचं बंद झाले लग्नात सुद्धा. 10
किलो सोन्याचा पुतळा सापडला. अख्ख्या गावाला आनंद झाला. तो पुतळा सोन्याचा घरी घेऊन आला. माझा मुद्दा चाललाय, प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते. 10 किलो सोनं मिळालं. अख्खं गाव तो पुतळा पाहण्याकरता येऊ लागलं. त्याचे काही मित्र आले. त्या मित्रांनी तो पुतळा पाहिला. याला बघितलं पण यांनी आपलं डोक्याला हात लावून बसलेला त्याच्याकडे गेले आणि म्हणायला लागले, का रे 10 किलो सोनं मिळालं आणि तू डोक्याला हात लावून बसले, तुला काही कळतंय का नाही? तो म्हटला, तुम्ही पुतळा पाहिला का? म्हटले, हो पाहिला. त्याच्या खालचं वाक्य वाचलं का? नाही वाचलं. चला दाखवतो. सगळ्यांना घेऊन गेला. तो पुतळा दाखवला आणि त्याच्या खालचं वाक्य वाचायला सांगितलं. ते वाक्य असं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. त्याचे मित्र लोक म्हटले, बर मग काय झालं? नाही, याच्या अगोदरचे 9 कुठं गेले? याच्याकरता डोक्याला हात लावलाय म्हटला. उगीच हात लावला नाही. माझा दृष्टांत संपला. या दृष्टांत कशा करता दिला होता? सिद्धांतातलं पहिलं वाक्य विचारात घ्या. काय? प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते. एवढं मला वाक्य सांगायचं होतं. 10 किलो सोनं मिळालं म्हणून इच्छा संपली नाही, उलट इच्छा वाढली. पहिला मुद्दा संपला. परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. नारद भक्तिसूत्र आम्हाला असं सांगताय, यत प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती यल्लब्धोपमान सिद्धः भवती तृप्तः भवती अमृतः भवती. किंवा तुकाराम महाराजांचा अनुभव आम्हाला असा सांगितलाय, कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो. या सगळ्या प्रमाणांचा विचार मी आपल्याला का म्हणतोय? परमतत्वाची प्राप्ती ज्याच्या जीवनामध्ये झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त झाली. महाराज सांगतात, आमचा काळ आजचा धन्य आहे. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही धन्य म्हणता पण काळाला धन्यता देताय. धन्य काळ संत भेटी असं सांगताय आम्हाला. ही काळाला धन्यता का दिली? काळालाच धन्यता का दिली? ऐका, जेवढं जमेल तितकी कारणं याची मी सांगून जातो आपल्याला. जरा कर्मशास्त्राच्या दृष्टीने कारण सांगतो. माझा मुद्दा काय चाललाय? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संत भेट झाली. संत भेटीचा जो काळ आहे त्या काळाला तुकाराम महाराज धन्य असं म्हणतायत. असा विचार आपला चालू आहे. काळालाच धन्यता का? कर्मशास्त्रातलं पहिलं कारण ऐका. कर्मशास्त्र सांगतो, ज्ञानशास्त्र सांगतो, वेळ मिळाली तर भक्तिशास्त्रही सांगतो. कर्म, ज्ञान आणि भक्ती तिन्हीचाही शास्त्राचा विचार करा. कर्मशास्त्राच्या दृष्टीने काय चिंतन करता येईल? संत भेटीच्या काळाला तुकाराम महाराज धन्यता म्हणतात का? अगोदर कर्मशास्त्र म्हणजे काय हे कळून घ्या. कर्मशास्त्राचे 2 नियम अत्यंत प्रसिद्ध आहेत. कोणते? प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे, आणि केलेलं कर्म भोगावं लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले. कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे कर्म करावंच लागेल, आणि कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे केलेलं कर्म भोगावंच लागेल. तुला भोगावं लागेल. काही काही माणसं अशी म्हणतात, नाही हो आम्ही कर्मच करत नाही, मग भोगायचा प्रश्नच येत नाही की. कर्मशास्त्र म्हणतं, असं म्हणतं, नाही तू जीव म्हणून जन्माला आला ना, मनुष्य देह धारण केला ना, मग तुला काही ना काहीतरी कर्म करावं लागेल. काही ना काहीतरी कर्म करावं लागेल, आणि कर्म केलं की त्या कर्माची फळं तुला भोगावी लागतील. जुनी माणसं म्हणायची बघा, अहो नीट वागा नाहीतर हे सगळी फळं तुम्हाला पुढल्या जन्मी भोगावी लागतील. असं म्हणतात ना, पुढल्या जन्मी भोगावी लागतील. देवाने हा नियम शॉर्टकट केलाय जरा. आता देवाने शॉर्टकट केलंय. का शॉर्टकट केलंय? पुढल्या जन्मी नाही, या जन्मी फिरूनच जायचं, रिकामं जायचं नाही. जे आम्ही करतो ते सगळं भोगूनच जावं लागतं. भोगतो न घडे संचिता वाचून. बस या सगळ्या कर्मशास्त्राचा विचार का मांडतोय? ऐका वाक्य माझं महत्वाचं. प्रारब्ध कोणालाच बदलवता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. कोणालाही प्रारब्ध बदलवता आलं नाही. देवाधिकाला प्रारब्ध चुकलं नाही तिथं सामान्य माणसाची काय गत आहे? रामायण तुम्ही ऐकताय ना, राम असेल, लक्ष्मण असेल, सीतामाता असेल, या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या दृष्टीने चिंतन रामायणामध्ये कितीदा तरी आले ना. प्रारब्ध कोणालाच बदलवता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण मी जे वाक्य सांगतोय ते ऐका. प्रारब्ध कोणालाच बदलवता येत नाही असं जरी कर्मशास्त्राचा नियम असला तरी संतांची भेट झाल्यानंतर संतांच्या भेटीमध्ये प्रारब्धच बदलवण्याचं सामर्थ्य असल्यामुळे संतांच्या भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठला उदाहरण देऊन जातो. उदाहरणात फार वेळ घालवत नाही, फक्त त्याचा सुतोवाच करतो आणि पुढे जातो. कारण तुम्हाला माहीत असलेली कथा आहे, माहीत किंवा आपण कानावर तरी कधीतरी पडलेली असेल. माझा मुद्दा काय चाललाय? पुन्हा त्या वाक्याकडे लक्ष द्या. संतांच्या भेटीच्या काळाला तुकाराम महाराज धन्य का म्हणतात? याचं कर्मशास्त्राच्या दृष्टीने पहिलं कारण मी आपल्याला असं सांगतोय की संतांची भेट झाल्या, प्रारब्ध कोणालाही बदलवता येत नाही असा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण संतांची भेट झाल्यानंतर संतांच्या भेटीमध्ये प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून संतांच्या भेटीच्या काळाला धन्य म्हणा. ऐका, सच्चिदानंद बाबा गेले.
ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला, सच्चिदानंद बाबा गेले. माणूस मेला म्हणजे काय? त्याचं प्रारब्ध संपलं की माणूस मरतो. सरळ आहे. प्रारब्ध संपलं की माणूस मरतो ना. आपण काय म्हणतो, त्याच्या नशिबातच तितकं वर्ष होता, आता त्याचं नशीब संपलं, प्रारब्ध संपलं, तो मेला. सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे प्रारब्ध संपलं, ते गेले. त्यांची बायको सती जायला निघाली. जात असताना समोर असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या दर्शनाकरता गेली. ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून सहज आशीर्वाद आला, सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव हे शब्द ऐकल्याबरोबर ती बाई रडायला लागली. रडण्याच्या आवाजाने ज्ञानोबाऱ्यांनी डोळे उघडले आणि विचारलं, का रडायला लागली? त्या बाईने सांगितलं, तुम्ही दिलेले आशीर्वाद ऐकून मी रडायला लागले. ज्ञानोबाऱ्यांना आश्चर्य वाटायला लागलं की मी दिलेला आशीर्वाद ऐकून रडायला लागली. आशीर्वादाचा आनंद व्हावा का आशीर्वादाचं दुःख व्हावं? आशीर्वादाचा आनंद व्हावा का दुःख व्हावं? आनंद व्हावा ना. मग आनंद व्हायचा असून सुद्धा तू रडायला लागली. बरं, त्याच्यातही आशीर्वाद मी स्वतःहून दिलाय, मागून घेतलेला नाही, स्वतःहून. खरं सांगू का, आशीर्वाद हा गुरुंकडून स्वतःहून यावा, मागून घेऊ नये. पण गंमत कशी माहिती का, काही लोक आम्हाला गावामध्ये एखाद्या गेलो की महाराज चला आमच्या घरी, पाय लावा आमच्या घरी. बरं, तिथं घरी गेल्यानंतर गप्प बसत नाही, ठेवा याच्या डोक्यावर हात, का द्या आशीर्वाद. आम्ही कॉलेजमध्ये असताना, म्हणजे खरंच बरं का, कॉलेजमध्ये असताना हे सांगतोय, बार्शीमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना ते बार्शीमध्ये अनेक प्रवचनं वगैरे चालायची आमची. आणि मग प्रवचनं चालत असताना ते लोकांना सगळ्यांना माहीत झालेलं, मग ते घेऊन जायचे, एका कोणाच्या तरी घरी घेऊन जायचे, पाद्यपूजा वगैरे करायची, जेवण द्यायचं, असं चालायचं. ते श्रावण महिन्यामध्ये महिनाभर प्रवचनं असायची. त्याच्या घरी आम्हाला ते कॉलेजमध्ये असल्यामुळे जावं लागायचं, बोलवायचे. प्रसिद्धी झालेली होती, महाराज आहेत, बोलवा आपल्या घरी, सगळ्यांना वाटायचं. तेव्हा काही माझं 2003ची गोष्ट सांगते, तेव्हा काही लग्न वगैरे माझं झालेलं नव्हतं. ते एकाच्या घरी गेलो आम्ही. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झालं, सगळं झालं. त्या घरातली एक जण व्यक्ती म्हटली, महाराज, एक 20-22 वर्षाचा तरुण होता, म्हटले याच्या डोक्यावर हात ठेवा. म्हटलं का याच्या डोक्यावर हात का? नाही आशीर्वाद द्या. म्हटलं कशा करता? नाही, याचं आणखीन लग्नच झालं नाही, द्या आशीर्वाद. म्हटलं माझंच झालं नाही, याला काय सांगू? गंमत कळत नाही हो लोकांना, कोणाकडून काय मागावं हेही कळलं ना अलीकडे. काय असले आशीर्वाद, मागून आशीर्वाद मिळत नसतो. माझा मुद्दा हाच आहे. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, तू मागितला नव्हता, मी स्वतःहून आशीर्वाद दिलाय ना. कोणता आशीर्वाद दिलाय? सौभाग्यवती भव. त्या बहिणी सांगितलं, याच मला रडू यायला लागलंय, तुमच्या आशीर्वादाच रडू यायला लागलंय. नव्हे, माझा पती गेलेला आहे, पती गेल्याचं दुःख नाही, पण संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात याचं दुःख आहे. म्हटले, माझा नवरा मेल्याचं दुःख नाही, त्याही पेक्षा जास्त दुःख मला तुमच्या मुखातले शब्द खोटे होत आहेत. आणि जर हे खोटे शब्द झाले तर भविष्यामध्ये संतांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवणार नाही, याचं मला जास्त दुःख आहे. ती बाई बोलायला लागली. ज्ञानोबाऱ्यांनी विचारलं, नेमकं झालंय तरी काय? तिने सांगितलं, ते पहा, माझ्या पतीची ती चिता आहे, माझा पती गेलेला आहे आणि माझा पती गेलेला आहे, मी सती जायला निघालेली आहे, आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही मला आशीर्वाद देताय सौभाग्यवती भव. हे शब्द खोटे नाहीत का तुमचे ठरणार? माझा पती गेलेला असताना तुम्ही सौभाग्यवती भव मला आशीर्वाद देताय, काय ज्ञानोबारा याच्यामध्ये खरं आहे? ज्ञानोबारांना आश्चर्य वाटायला लागलं की मी असं बोललो कसं काय? बरं, मी बोललो म्हणजे मी बोललो नाही, बोलविता धनी वेगळाची ना, आतून आलेला आहे ना, आतून आलेला आहे ना. केनापी देवेन हृदय स्थितेन यथा करोस्मी तथा करोमी ना. केनापी देवेन, आत कोणीतरी असा देव बसलेला आहे की तो सगळं हे माझ्याकडून करून घेतोय. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? काय तुझ्या नवऱ्याचं नाव? तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद. हे नाव ऐकल्याबरोबर ज्ञानोबारा हसायला लागले. तिला जास्तच रडू यायला लागलं. का? एक तर नवरा मेल्याचं दुःख, अशा प्रसंगामध्ये असला आशीर्वाद दिला त्याचं जास्त दुःख, आणि या उपर हे चांगलं मोठ्याने हसायला लागले त्याचं जास्त दुःख. का हसायला लागलात ज्ञानोबाराय? मी माझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद सांगते आणि तुम्ही हसायला लागलात, का हसायला लागलात? ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, काही नाही, तू तुझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद सांगते आणि सच्चिदानंद असलेला नवरा मेला म्हणते, या वाक्याचं हसू यायला लागले. म्हटले, कारण जे सत असतं, जे चित असतं आणि जे आनंद असतं ते नित्य आणि पूर्ण असतं, ते कधी मरत नाही. सच्चित आनंद असलेलं कधीच मरत नाही, कारण सच्चित आनंद हा परमात्मा आहे ना. श्रुतीने काय सांगितलंय आम्हाला, उपनिषदाने काय सांगितलंय? उपनिषद आम्हाला असं सांगतं की परमात्मा सत आहे, परमात्मा चित आहे, परमात्मा आनंद आहे. मग परमात्मा सच्चित आनंद आहे आणि सच्चित आनंद असलेला तो मेला म्हणते, याचं हसू यायला लागलंय. ज्ञानोबा तिथं जातात, आपल्या जवळचं असलेलं पाणी त्याच्यावर शिंपडतात आणि सच्चिदानंदाला सांगतात, कुठं निघालात? उठा म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठविले. कथा सगळ्याला माहिती आहे का नाही? मला मुद्दा आता बोलायचा आहे ते ऐका.
सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे प्रारब्ध संपलं, ते गेले. पण ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महात्म्याची गाठ पडल्याबरोबर मेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. म्हणजे प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीमध्ये आहे. म्हणून संतांच्या भेटीच्या काळाला धन्य मान. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल